श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कृषी विज्ञान केंद्र येथे किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन। साक्री रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब तात्काळ हटवावे यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे रस्त्याचे काम बंद करून देण्यात आले निवेदन। कुसुंबा येथील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश रथयात्रेचा धुळ्यात समारोप। आणि शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप साळुंखे यांचा काँग्रेसला रामराम। आता बातमीपत्र विस्ताराने। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी विभाग धुळे आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी विभाग धुळे आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी महाविद्यालय राहुरीचे डॉक्टर CK ससाने हे उपस्थित होते। यावेळी महिला बचत गट उत्पादन प्रदर्शनी 2024-25 चे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 24 व 25 फेब्रुवारी असे 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी भेटी दिल्या, तसेच प्रत्येक स्टॉलवर जाऊन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची पाहणी केली। सदर प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेती तांत्रिक कशा पद्धतीने केली पाहिजे व तांत्रिक पद्धतीने शेती करताना काय नफा व तोटे होऊ शकतात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच या 2 दिवस चालणाऱ्या चर्चासत्रात नवीन तंत्रज्ञान, तांत्रिक सत्र व प्रात्यक्षिक प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले। यात कांदा लागवड तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती अनुभव, पशुपालन, फवारणी, ड्रोन तंत्रज्ञान याबाबत माहिती देण्यात येणार आहे। या प्रसंगी आमदार मंजुळा गावित, डॉक्टर GK ससाने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, प्रकल्प संचालक उपसंचालक विनय सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बापू गावित, डॉक्टर PM कोले, कृषी महाविद्यालय धुळेचे दिनेश नांद्रे, रोहित कडू, डॉक्टर पंकज पाटील, जगदीश कातेपुरी, धनराज चौधरी, आतिश पाटील आदी उपस्थित होते। उपक्रम या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राने ठेवलेले होते। त्यासाठी उपस्थित साक्री विधानसभेच्या सन्माननीय आमदार आदरणीय मंजुळाताई गावित मॅडम, अग्रवाल मॅडम, डायरेक्टर एक्सटेन्शन या कृषी विज्ञान केंद्राचे सगळे लेक्चर्स। आता एका शब्दाची फार मोठी गरज आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आहे, ती म्हणजे चळवळ। चळवळ म्हणजे मुवमेंट ज्या पहिल्यांदा आपल्या स्वातंत्र्य मिळण्याच्या काळामध्ये महात्मा गांधींनी मुवमेंट केल्या। आपण तुम्हाला माहिती असेल, भारत छोडो आंदोलन केलं, हे आंदोलन झालं, मिठाचा सत्याग्रह झाला। हे सगळं तेव्हा करत असताना एक आपल्याकडचं मेन उद्दिष्ट होतं, ते म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळेल। आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या पद्धतीनं काम झालं। काही लोकांनी शांततेचा मार्ग अवलंबला, काही लोकांनी आपल्याकडे बॉम्ब गोळे टाकून लोकांना त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला। काही आपल्याकडच्या अतिशय लेफ्टिस्ट असलेल्या बंगालमधल्या वेगवेगळ्या कम्युनिस्ट असलेल्या लोकांनी आपल्याकडे त्याच्यामध्ये आंदोलनासाठी काम केलं। आता ते सगळं संपलेलं आहे। आता जो काही चळवळ आणि मुवमेंट हा शब्द आहे तो आता पाहिजे, तो म्हणजे सर्वांच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांना एकत्र यावं लागणार। आणि सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्यासाठी त्यांना गटागटाने त्यांना काम करावं लागणार। सर्व शेतकरी म्हणजे सर्व जिल्ह्यातले एकत्र शेतकरी येणं अवघड आहे, कारण प्रत्येक ठिकाणच्या जमिनीचे, प्रत्येक ठिकाणच्या मातीचे, प्रत्येक ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत। त्याच्यामुळे एकेका गटामध्ये असलेली शेती, त्या गटामध्ये होत असलेलं एकमेव असं उत्पादन, त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचं अद्ययावत असलेलं तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारी उत्पादकतेसाठी लागणारी सगळी बी बियाणं आणि खतं, त्यासाठी लागणारी सगळी जी काही मशिनरी आहे ती सगळी मशिनरी मोठ्या प्रमाणात विकत आणणे, तयार झालेला माल जो तो माल विक्रीसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये, नव्हे तर तो भारताच्या बाहेर नेण्याची कपॅसिटी आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये निर्माण होण्याची गरज आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपल्याला शेतीपासून उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकरी राजा हा कसा सुखी होईल यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असतात। आणि त्यासाठी केंद्राच्या, राज्याच्या ज्या ज्या योजना असतील ह्या तळागाळापर्यंत कशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी या कृषी विभागाच्या माध्यमातून हा सततचा प्रयत्न 12ही महिने चालू असतो। या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना पोहोचण्यासाठी अनेक प्रकारचे त्यांचे उपक्रम राबवले जातात। उदाहरणार्थ आता आपण पाहिलं तर मगाशी या ठिकाणी एक शेतीवर फवारा मारण्यासाठी सुद्धा एक चांगलं छोटं म्हणजे चांगलं
एक ड्रोन या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. माझ्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपला बराचसा त्रास कमी होईल आणि त्या पद्धतीने आपल्याला मजुरांचा सुद्धा ताण कमी होईल आणि जास्तीत जास्त मेहनत न करता अगदी 7 मिनिटात एका एकरला पूर्ण त्या ड्रोनद्वारे त्या फवारणी केली जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आता ड्रोन सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. अनेक प्रकारचं माझ्या शेतकऱ्यांचं जे कष्ट जास्तीत जास्त होतात ते कमी कष्टात जास्तीत जास्त आपल्याला कसं आपल्याला पिकवता येतील आणि त्याच्यापासून आपल्याला कसं नफा जास्त करता येईल अशा पद्धतीने म्हणजे जी पारंपरिक शेती होती ते पारंपरिक शेतीत आपल्याला जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला शेतीत कसा बदल करता येईल किंवा पिकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं आपल्याला त्याचं उत्पन्न वाढवता येईल यासाठी शासन अतोनात प्रयत्न करीत असतात आणि त्यासाठी जे शेतीला पूरक जे व्यवसाय असतील त्या व्यवसायांवर सुद्धा जास्तीत जास्त आपण शासनाने जोर दिलेला आहे. उदाहरणार्थ आपल्याला शेतीला जे पूरक असतील आपल्याला दुग्ध व्यवसाय असतील दुग्ध व्यवसायांवर सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त आज आपल्याला राज्य केंद्रात धुळे शहरातील साक्री रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे काम तात्काळ हटवावे यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे रस्त्याचे काम बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील साक्री रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे काम तात्काळ हटवावेत यासाठी शिवसेना शिंदे पक्षातर्फे रस्त्याचे काम बंद करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की सनन हॉटेल ते साक्री रोड या रस्त्याचे काम आपल्या विभागामार्फत चालू आहे. ही बाब चांगली आहे, परंतु जे रस्त्याचे काम चालू आहे त्या रस्त्याच्या मधोमध महावितरणचे इलेक्ट्रिक पोल जसेचे तसे उभे आहेत. या पोलमुळे भविष्यात मोठा अपघात होईल याची दाट शक्यता आहे. आपल्या विभागाचा अजब प्रकार नागरिकांच्या लक्षात आला व त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय पाल्ले यांच्या निदर्शनास आणून दिले. हा रस्ता जरी आपण करत असले तरी हा मृत्यूचा सापळा होण्याची शक्यता आहे. ठेकेदार त्याचे काम पूर्ण करण्याच्या मागे आहे. यावरून असे निदर्शनास येत आहे की ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी आपल्यात अजिबात समन्वय नाही. फक्त काम पूर्ण करून बिल कसे मिळेल याच्या मागे ठेकेदार लागला आहे. पण चालू रस्त्याच्या कामात काय अडथळे आहेत हे आपल्या लक्षात का आले नाही, का मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले याचा जाब आपल्याला भविष्यात द्यावा लागेल. जोपर्यंत रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिक पोल हटवत नाही तोपर्यंत काम तात्काळ बंद करावे, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करून दणका देण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी महानगर प्रमुख संजय वाले, प्रवीण वाडलेकर, अशफाक मन्यार, कल्पेश चव्हाण, शेखर बडगुजर, रवी शिंदे, भोला सगरे, दक्षता पाटील, कविता पाटील, तेजस्विनी गोसावी, वर्षा गांगुर्डे, असलम काटी, तुषार सैंदाने, अक्षय बदाने, दत्तू माळोदे, विजय जोटिंग, मयूर कुलकर्णी, राजू चौधरी, मनोज कोळी, आदेश मराठे, अविनाश अवताडे, राजू लोंढे, सचिन मारसाळे, सुभाष गांगुर्डे, यश गिरासे, ललित बावसार, बबलू शेख, जिया अन्सारी, योगेश मराठे, किरण आगलावे, राजेंद्र पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सनन हॉटेल तर साक्री रोड बायपास पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. आपण बघतोय की रस्त्याचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे, परंतु जे महावितरण कंपनीचे जे MSCBचे जे पोल आहेत हे सगळे रस्त्यामध्ये आहेत. इथून तुम्ही बायपास पासून तर जेखले टाकरेपर्यंत या रस्त्याचं देखील मागे काम झालं होतं. त्याचे देखील जे पोल होते ते तसेच होते आणि त्याच धर्तीवर सनन हॉटेल पासून आता नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर हा महावितरण कंपनीचे MSCBचे जे पोल आहे हे तशी तर कसे आहे. पत्रकार बंधूंना आपण या ठिकाणी बघतात की रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यांच्या मधोमध हे मोठे मोठे पोल या ठिकाणी रस्ता पूर्ण होत असताना याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अपघात होतील आणि अपघात झाल्यावर जर जीवितहानी झाली तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग, वितरण कंपनी आणि ठेकेदार यांची ही पूर्ण जबाबदारी असेल. या ठिकाणी नागरिकांनी काल शिवसेनेच्या ऑफिसला फोन केले, समक्ष येऊन भेटले की ज्या पद्धतीने साक्री रोडला काम होत आहे आणि ते रस्त्याचे जे पोल आहे हे जर हटवले नाही तर शिवसेनेसोबत जे साक्री रोडचे जे नागरिक असतील ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रशासनाच्या या अधीक्षक अभियंत्याच्या दालनामध्ये घुसून जा विचारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी आहे की तात्काळ हे जे रस्त्यावरचे पोल आहे हे हटवले पाहिजे आणि काम जे आहे तात्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे. आता पुढे काम चालू आहे, आम्ही शिवसेने सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन ते काम आम्ही त्या ठिकाणी बंद पाडतोय आणि याच्यानंतर अधीक्षक अभियंता यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करणार आहोत. आज आपल्या तुमच्या पत्रकार बांधवांना आज या ठिकाणी मुद्दाम बोलवलं की आपण आमच्या सोबत पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करा
आणि सगळे रस्ते बघा, रस्त्याचे पोल बघा. आपण एक मिनिट बघू. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी कुसुंबा येथील बौद्ध समाज बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी कुसुंबा येथील बौद्ध समाज बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 20/2/2025 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास कैलास पंडित चव्हाण, रवींद्र पंडित चव्हाण, प्रमिला संजू चव्हाण यांनी आमच्या गावातील 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून अत्याचार केला. त्याबाबत तात्काळ धुळे तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ही निंदनीय असून पूर्वगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना असल्यामुळे अत्यंत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा घटनांमुळे फक्त पीडित कुटुंबच नाही तर संपूर्ण समाजात भय आणि आक्रोश निर्माण झाला आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. तसेच तपासी अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अंजना ऐरे, अनिता सोनवणे, रवींद्र वेंदे, सोनू मोरे, भटू वाघ, सुरेश दिवरे, सुनील चव्हाण, भाऊसाहेब मोरे, गौतम मोरे, राहुल खेडकर, यशवंत वाघ, विक्की मोरे, सुनील मोरे आदी उपस्थित होते. दिनांक 20/2/2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका 53 वर्षाच्या नराधामाने कुसुंबा येथील 10 वर्षाच्या बौद्ध समाजाच्या मुलीवर अत्याचार केला. अतिशय निंदनीय घटना ही झालेली आहे. याचा सर्व परीने निषेध आम्ही व्यक्त करतो आणि शासनाकडे, जिल्हाधिकारी साहेबांकडे, SP साहेबांकडे अशी मागणी करतो की या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे उर्वरित आरोपी आज मोकाट फिरत आहेत या सदर घटनेमधले, हे देखील तात्काळ पोलिसांनी अटक करण्यात यावी. त्यानंतर या घटनेचा जर न्याय पीडित कुटुंबाला मिळाला नाही तर सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरतील, याची शासनाने दखल घ्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश रथयात्रेचा धुळ्यात रविवारी समारोप करण्यात आला. त्यानिमित्त शहरातून रथाची मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश रथयात्रेचा धुळ्यात रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला. या निमित्त रथाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश रथाचे रविवारी दुपारी 4 वाजता साक्री रोड सूरज हाऊसिंग सोसायटी येथे आगमन झाले. तेथून रथाची मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. श्रावस्ती विहार, लुंबिनी विहार, सिंचन भवन मार्गे भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून शिवतीर्थ नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाला अभिवादन करून संदेशभूमी धुळे येथे पूज्य भिक्षू संघाच्या उपस्थितीत भव्य बौद्ध परिषद घेऊन सदर अस्थिकलश संदेश रथ यात्रेचा समारोप झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश रथाचा मुख्य उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 31 जुलै 1937 रोजी धुळे येथील ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आत्ताची संदेशभूमीला महाराष्ट्र शासनाने दिनांक 12 ऑक्टोबर 2017च्या शासन निर्णयानुसार स्मारकाचा दर्जा देऊन विकास करण्यात यावा व बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा व खानदेशच्या जनतेला संदेशभूमीचा प्रचार होण्यासाठी सदर अस्थिकलश संदेश रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर सुनील थोरात यांनी केले. या प्रसंगी ॲडव्होकेट विलास जालटे, ॲडव्होकेट मधुकर भिसे, जिका गवळे, देविदास जगताप, महेंद्र महाले, इंजिनियर अविनाश थोरात, रवींद्र गवळी, माजी नगरसेवक नवापूर चंद्रकांत नगराळे, महेंद्र नगराळे, राजेंद्र बोराळकर, नितीन गायकवाड, प्राध्यापक प्रीती वहाने, सरोज कदम, संघमित्रा बैसाने, रवी नगराळे, शाहीर भास्कर अमृतसागर, शाहीर सुनील थोरात, सुरेश लोंढे आदी उपस्थित होते. जर शासनाने जर 39 स्थळ निर्धारित केलेले आहेत तर 40वे स्थळ पर निर्धारित करावं. संदेशभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेला आहे. हे आम्ही 39चा 40 आकडा करा असं आम्ही 40 गावला पण सांगितलं आणि हे शासन 40 करायला तयार नाहीये. मी इथं तेही सांगितलं जर शासनाला हे करता येत नसेल तर मी सांगतो तो JR काढायचा, त्याला प्रिंट काढल्यानंतर व्हाईटनर घ्यायचं, 39 वरती व्हाईटनर लावायचं, 5 रुपयाचा पेन घ्यायचा, 30 रुपयाचं व्हाईटनर घ्यायचं आणि त्याला लावायचं आणि त्याच्यावरती 5 रुपयाच्या पेनने लिहायचं 40. एवढं सोपं काम आहे. आणि एवढ्या सोप्या कामासाठी संपूर्ण भारताला न्याय देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय मिळावा, 39चा 40 आकडा करावा, याच्यासाठी 17-18 दिवसाची ही अभिवादन रॅली आपल्याला काढावं लागते, हा रथ काढावा लागतो.
तर म्हणून साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य, तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, तरीही बाबासाहेब म्हणतात साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारो पट वाईट आहे. धुळ्यातल्या किस्स्यामुळे बाबासाहेब म्हणतात. आणि आपल्याला आजही निदर्शनास येतं काही साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारो पट वाईट आहे. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात का हे स्वराज्य आमचे स्वराज्य नसून हे इतरांचे आमच्यावरती राज्य आहे. आणि ही प्रचिती आजही आपल्याला येते. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाला न्याय देतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय मिळावा यासाठी आपल्याला इथे यावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी 40गावमध्ये पण आहे आणि ती 40गावमधल्या अस्थी त्यावेळेस जेव्हा मी बोलायला उभा राहिलो तर मी त्यांना सांगितलं का हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी एक अस्थी दुसऱ्या अस्थीला भेटायला आलेली आहे. संपूर्ण राष्ट्राचं आणि विश्वाचं एकीकरण बुद्ध धम्म केल्याशिवाय राहणार नाही. आणि बुद्ध धम्म हे राष्ट्राचं विश्वाचं एकीकरण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला बनते संघानंद विजयानंद मला नेहमी बोलत होते का बनते तुम्ही जेव्हा बोलायला उभे राहतात तर लोक उठतच नाही, असं का होतं. म्हटलं याच्यासाठी 30 वर्ष घातलेले, याच्यासाठी 30 वर्ष घातलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे हे जे इतरांचे आमच्यावरती जे राज्य आहे तर ते आमच्यावरती राज्य असण्याचं कारण काय. संभाजी भगतांनी एक गाणं चांगलं लिहिलं आहे, भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम भजनातून बाहेर ये बाबा. बुद्धांना आणि बाबासाहेबांना आपल्याला भजनामधून पुतळ्यामधून बाहेर आणावं लागेल आणि त्यांची विचारधारा जी लोककल्याणकारी विचारधारा आहे, विश्वकल्याणकारी विचारधारा आहे, त्याचा फैलाव आपल्याला करावा लागेल. जो हा उपक्रम राबवला विचारधारा प्रस्ताव शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप साळुंखे यांनी तालुक्यात गद्दारी झाल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप साळुंखे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करीत असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली आहे. काँग्रेस पक्ष सोडताना आपली भूमिका जाहीर करताना त्यांनी सांगितले की माझा परिवार वडील गेल्या 35 वर्षापासून काँग्रेस बरोबर होते, परंतु तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर गद्दारी केली असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच मला काँग्रेस सोडावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे कोणत्या पक्षात जायचे हा निर्णय माझा नाही तर माझ्या कुटुंबातील व इतर सदस्य राजकारणात राहतील त्यांचा आहे. माझी यापुढे फक्त किंग मेकर अशी भूमिका राहील असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत त्यांच्याबरोबर चतुर पाटील, किशोर पाटील, बापू पाटील, रंगराव पाटील, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. राजकीय दृष्ट्या काही गाळबोट लागू नये म्हणून मी कोणाला सांगितलं पत्रकार परिषदेत मी काय बोलणार. आता पत्रकार परिषद सुरू करण्याच्या अगोदर माझ्या राजकीय दृष्ट्या आईच्या पोटात असून मी काँग्रेसच्या इशाऱ्याने चालत आलो, आजपासून चालतो. कारण माझे वडील 35 वर्ष गावखेड्याचे सरपंच होते, पंचायत समितीला सदस्य म्हणून निवडून आले. मी 2 वर्ष गावखेड्याचा सरपंच होतो, पुन्हा पंचायत समितीचा सभापती झालो. माझा राजीनामा द्यावा आणि आता ही राजकीय वसा कसा चालवावा, तुमच्या समोर कसं मांडावं. दत्तवांना कैलासवासी दत्तवांनाच्या आतल्या गातड्याचा मी मानव. दत्तवांनाचे विचार सोडू शकत नाही. बरेच काँग्रेसचे विचार सोडता आले तर मी आज सोडू शकतो. याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. सर्व पत्रकार बांधवांना मुद्दे तुम्ही मांडणार आहे आणि पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारायचा आहे माझे मुद्दे मांडल्यावर विचारावे. पहिला मुद्दा आहे मी शिंदखेडा तालुक्यात आज सर्व पत्रकारांच्या समोर काँग्रेस सोडतोय. कारण आज काँग्रेसचा त्याग करतो. काँग्रेसचा त्याग का करतो हा पहिला मुद्दा आहे. मी ज्यांना वाढवलं, पंचायत समितीचा सभापती असताना अण्णासाहेब दवा पाटील आणि अमरीसाहेब पटेलने सांगितलं श्याम चंद्रला तिकीट दे, तो थांबून घे. पंचायत समितीचा सिटिंग सभापती असताना मी थांबलो. त्याचं कारण मुद्दा माझ्या लक्षात आला. अण्णाशी बोललो, बाळासाहेबने ऐकलं नाही. अण्णासाहेब तुमचं झाडच्या पाण्यात टाकायचं काम राजकीय दृष्ट्या होऊन राहिलं म्हणून दिलीप पाटीलला संपून राहिले, म्हणून तिकीट दिलीप पाटीलला तिकीट नाही. श्याम खरेला तिकीट दिलं आणि निवडून आणलं. शेवटच्या 2 दिवसात मला फोन आला नेत्यांच्या जिल्ह्यातल्या
श्याम सरेला फाडून टाक. पहिला मुद्दा सांगितला, मी शब्द दिला साहेब, आता शब्द फिरवणार नाही. मी शब्दाचा पक्का माणूस आहे. श्याम सरेला निवडून आणू. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कृषी विज्ञान केंद्र येथे किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन. साक्री रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब तात्काळ हटवावे यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे रस्त्याचे काम बंद करून देण्यात आले निवेदन. कुसुंबा येथील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश रथयात्रेचा धुळ्यात समारोप. आणि शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप साळुंखे यांचा काँग्रेसला रामराम. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.